तर मित्रांनो सोनगड चढत असताना अशा पद्धतीची चढाई आपल्याला करावी लागते. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. मित्रांनो माझ्या पाठीमागे पाहू शकता सोनगडचं सुंदर रूप. आणि मित्रांनो आपल्याला गडावरती जायचं आहे. या ठिकाणी दोरी बांधलेली आहे, दोर बांधलेला आहे. दोरला धरून आपल्याला वरती जायचं आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चालू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एक अपरिचित असणारा गड जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. तर अशा एका गड किल्ल्याच्या भेटीसाठी आम्ही चाललेलो आहोत. तर आजचा आमचा प्रवास असणार आहे तो म्हणजे कारदगा येथील घाट मात्याचा मावळा म्हणून एक संघटना आहे जी प्रत्येक वर्षी गडकोट मोहीम आयोजित करते. तर त्या गडकोट मोहिमेतून आज आम्ही त्या गडाला भेट देण्यासाठी चाललो आहे. तर आजची आमची ही मोहीम कशी असणार आहे आणि मोहिमेमधील बऱ्याच गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. सोनगड हा कोल्हापूर पासून 85 ते 90 किलोमीटर अंतरावरती आहे. प्रामुख्याने भुदरगड तालुक्यातील हा शेवटचा किल्ला मानला जातो. कोल्हापूरमधून येणार असाल तर गारगोटी आणि गारगोटीच्या पुढे आपल्याला शिवडाव नावाचे गाव लागते. त्याच गावापासून पुढे जंगलामध्ये हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. भुदरगड तालुक्यामध्ये आपल्याला भुदरगड, रांगणा किल्ला आणि हा सोनगड उर्फ नरसिंहगड पाहायला मिळतो. सोनगडला कोल्हापूर. चला ओके, थँक्यू. आम्ही आता सोनगड या गडाच्या मार्गाला आलेलो आहेत. आणि राहिलेला विषय असा की शिवडावरून आपल्याला आत हा गड पाहायला मिळते. आणि आम्ही चुकून पाडगावमध्ये गेलेलो, मदाचे गाव पाडगावमध्ये. आणि तिथील लोकांना, स्थानिकांना आम्ही विचारलो की सोनगड या ठिकाणी कुठे आहे, नरसिंहगड. तर बऱ्यापैकी तिथल्या काही लोकांना सोनगड अजून हा माहितीच नाही अद्याप. आणि त्यांना लोकेशन लवकर सांगता सुद्धा आलं नाही. परत आम्ही शिवडावमध्ये आलो आहे आणि आता सगळी संघटना गेलेली पुढं. तर राहिले आम्ही दोघं पाठीमागं. तर वाट नाही समजली तर नक्की आम्ही ड्रोन सोडून त्यांना शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला मित्रांनो, आज आपल्याला या सोनगडच्या मोहीममध्ये आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. कधी जर तुम्ही अपरिचित गडावरती जर फिरायला आला, ट्रेकिंग करण्यासाठी आला आणि जंगलातून वाट करत असाल, म्हणजे वाट चुकली तर आपल्याला अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्या खूण आपण पाऊलवाटाच्या खुणा म्हणतोय. आणि त्याच्या आधारे आपण लोकेशनवरती जाऊ शकतो. आम्ही ह्या घंडाट जंगलामध्ये दोघंच ट्रेक करत जात आहोत. आम्हाला काय वाट माहीत नाही, काय माहीत नाही. आम्ही पावलाच्या वाटेच्या दिशेने जात आहोत वरती. मित्रांनो, अशा ठिकाणी जर आपण पहिल्यांदा जात असो तर सोबतीला आपल्याला अनुभवी कोणतरी लागतो. कारण जंगलामध्ये एकदा वाट ठरवली तर सापडणे मुश्किल होते. आणि आम्हाला अद्यापही समजत नव्हते की आम्ही कुठेपर्यंत आलोय आणि आम्ही योग्य मार्गावरती आहोत का नाही. तर आता आम्ही बरोबर जंगलामध्ये आहे आणि त्या गडाला आम्हाला जायचं आहे, म्हणजे किल्ल्याला आपल्याला किल्ल्यापर्यंत पोहोचायचं आहे. तर या ठिकाणी 2 वाट आहेत. ह्या साईडला एक वाट गेलेली आणि या साईडला एक पायवाट गेलेली आहे. तर ही वाट योग्य आहे हे कशावर आपण ओळखायचं, तर या ठिकाणी बांधलेली जी रेबीन आहे याला ओळखून आपण त्या योग्य मार्गावरती आहोत हे आपण समजायचं आणि आपण निघायचं. चला मित्रांनो, तर फायनली सगळी गँग आपली सापडलेली आहे. सगळ्यांना येऊन आम्ही मिसळली मित्रांनो. तर आता इथून पुढे आपला गड जो पाहणार आहे, तर आता इथून अजून पुढे 2-3 किलोमीटर आपल्याला ट्रेक करायचा आहे जंगलातून. आणि मग आपल्याला सोनगड, नरसिंहगड पाहायला मिळणार आहे. गडाचा इतिहास असा आहे की रांगण्याला एक संरक्षण गड म्हणून ज्यावेळेला रांगण्यावरती आक्रमण झालं की कम्युनिकेशन होण्यासाठी फक्त असा एवढाच इतिहास आहे गडाचा. जर तुम्ही ट्रेक करणार असाल तर या गडाला एकदा नक्की भेट दिली पाहिजे. पूर्णपणे घनदाट जंगलातून वाट काढत आपल्याला या गडापर्यंत जावं लागतं. सोनगड या गडाचे उर्फ नाव नरसिंहगड म्हणून सुद्धा म्हटलं जातं. जंगलातून वाट काढत जात असताना आजूबाजूला रानटी जनावरांचे दर्शन, पक्ष्यांचा किलबिलाट, साप, विंचू, खेकडा, जळू यांचे दर्शन होते. मित्रांनो माझ्या पाठीमागे पाहू शकता सोनगडचं सुंदर रूप. आणि मित्रांनो आपल्याला गडावरती जायचं आहे. या ठिकाणी दोरी बांधलेली आहे, दोर बांधलेला आहे. दोरला धरून आपल्याला वरती जायचं आहे. खूप खतरनाक अनुभव येणार आहे या ठिकाणी. आणि खरंच म्हणजे तुम्ही जर ट्रेकर असाल, तुम्हाला गड फिरायची जर आवड असेल तर नक्की हा सोनगड तुम्ही निवडू शकता मित्रांनो. 5 किलोमीटर आपल्याला जंगलातून चालत यावं लागते. एकदम पायवाट आहे आणि दोन्ही बाजूला दऱ्या आहेत मोठमोठ्या. आणि फार सुंदर असं गडाचं दृश्य माझ्यासमोर मित्रांनो. खूप खतरनाक अनुभव आहे. तर त्या दोरला धरून आपण वरती जायचं आहे. माझ्या आयुष्यातील म्हणजे एखादा गड फिरत असताना खूप सुंदर हा महत्त्वाचा अनुभव असणार आहे. तर
मित्रांनो, तर सोनगड चढत असताना अशा पद्धतीची चढाई आपल्याला करावी लागते. फायनली भावाला आपण आता गडावरती आलो. या गडावरती येण्यासाठी प्रामुख्याने 2 मार्ग आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही वरती आलो तो दिंडी दरवाजा मार्ग. सध्या या ठिकाणी आपल्याला काही बुरुजांचे अवशेष पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसाला माणूस जोडून ज्या पद्धतीने स्वराज्य उभं केले, तसेच दगडाला दगड जोडून हे मोठमोठे गडकिल्ले बांधलेले आहेत. संरक्षणासाठी सुद्धा याचा वापर झालाय. दुसरी गोष्ट, जो काही व्यापार व्हायचा कोकणातला आणि घाटमाथ्याचा, जे कोकणावरची पण लक्ष ठेवायचं आणि घाटमाथ्यावर पण, आणि जो काय व्यापार व्हायचा त्या व्यापारी मार्गावर सगळं म्हणजे त्यांचं हे असायचं, संरक्षण म्हणा किंवा त्याच्यावर कब्जा ठेवण्यासाठी त्या घाटमार्गावर अतिशय सोपा मार्ग करून ठेवलाय. अशा बऱ्याच ज्या वाटा होत्या, घाटवाटा किंवा जे काही व्यापारी मार्ग होते, त्यांच्यावर संरक्षण, त्यांच्यावर सगळं आपला हे ठेवणे, काबू ठेवणे पूर्ण, ह्याच्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झालेली आहे. या गडावरती सध्या ठराविक अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. कोकण आणि घाट मार्गाच्या व्यापारावरती लक्ष ठेवण्यासाठी हा गड उभा केला आहे. गडावरती सध्या फार अवशेष नाहीत. राजवाड्याचे अवशेष, सोनभैरव मंदिर, विहीर आणि तलावाचे अवशेष, दिंडी दरवाजा आणि मावळ्यांनी दरीतून वर आणलेल्या 2 तोफा आपल्याला पाहायला मिळतात. तसेच गडावरती 3 बुरुज आपल्याला पाहायला मिळतात. नमस्कार. आज आपण आहोत सोनगड किल्ल्यावरती. सोनगड उर्फ नरसिंहगड, भुदरगड तालुक्यातील अगदी शेवटचा किल्ला म्हटला तर चालेल. हा कोकणामध्ये मोडतो, पण एक भुदरगड तालुक्यातील एक डोंगराची रांग येते, ती त्या धारेवरतीच हा किल्ला वसलेला आहे. किल्ला तसा करवीर छत्रपतींचा, शेवटपर्यंत करवीर छत्रपतींच्या ताब्यात असलेला किल्ला. किल्ल्यावर फार अवशेष नाही आहेत सध्या. एक मंदिर आहे, काही बुरुजांचे अवशेष आहेत, वाड्याचे अवशेष आहेत, विहिरींचे अवशेष आहेत, तलावाचे आहेत आणि दरवाजांचे आहेत. आणि समोर आपल्याला दिसतो तो दिंडी दरवाजा, त्याच्यावरती फडकणारा हा भगवा ध्वज. याच्या व्यतिरिक्त इथं काही जास्त नाही. सोनभैरवाच्या मंदिरात एक मूर्ती, 2 मूर्ती आहेत आणि शिवाय तिथं 2 तोफा आहेत, ज्या आपल्या मावळ्यांनी दरीत पडलेल्या तोफा ज्या गडावर आणून ठेवलेल्या आहेत, त्या 2 तोफा आहेत. त्याच्यानंतर कोकणामध्ये 2, एक घोडगे साईडला एक बुरुज आहे मोठा आणि आपल्या नरडवे साईडला एक बुरुज आहे. या व्यतिरिक्त जास्त काही आपल्याला गडावरती अवशेष पाहायला मिळत नाहीत. पण सगळ्यात अतिशय सुंदर आणि नयन म्हणजे डोळ्याला दिपावणारं नेत्रदीपक सुख या ठिकाणी डोळ्याला आपल्याला पाहायला मिळतं. गडप्रेमींसाठी हा गड एक आगळी वेगळी भेट ठरणार आहे. अलीकडेच हा गड बऱ्यापैकी लोकांच्या परिचयात येत आहे. निसर्गाचा आणि इतिहासाचा संगम जसा रांगण्या किल्ल्याला आहे, तसाच या किल्ल्याला सुद्धा आहे. नमस्कार, मी आदेश पवार. आम्ही कार्यातून एक 7-8 वर्ष झाली गडकोट मोहीम राबवतोय. इथं आजूबाजूला असणारा बराच परिसर आम्ही फिरलाय. म्हणजे बुदरगड असेल, रांगणा असेल. रांगणा आमचे 1-2 वेळा ट्रॅक झालेत. आता हा सोनगड ट्रॅक आम्ही पार पडला. आमची मोहीम खरं तर 2 व्हीलर नव्हती, दुचाकी. कार्या ते शेवडावपर्यंत आमची 2 व्हीलर 90 किलोमीटरचा प्रवास होता. तिथून आम्ही पायी एक 5 किलोमीटरचं ट्रॅकिंग झालंय. ह्या वर्षीची मोहीम सोनगड आणि संदीप दादा आमचे कायमस्वरूपीचे मार्गदर्शक आहेत. संपूर्ण गड फिरला, गडाचा इतिहास ऐकला आणि घरातून आणलेले दुपारचे जेवण आम्ही गडावरती बसून केलो. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. घाटमाथ्याचा मावळा या संघटनेने आयोजित केलेली ही सुंदर अशी सोनगड उर्फ नरसिंहगडाची मोहीम होती. मित्रांनो, तुम्ही सुद्धा एका नव्या किल्ल्याची सफर करणार असाल ना, तर सोनगड उर्फ नरसिंहगडाला एकदा नक्की भेट द्या. 5 किलोमीटर जंगलामधून चालत येऊन या गडाला आपल्याला भेट द्यावी लागते. बाकी हा सोनगड उर्फ नरसिंहगडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. आणि हा आपले रोकटोक विशाल हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशाच व्हिडिओच्या माध्यमातून. जय शिवराय.